हाय गाईस, मी सोलर रायडर तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे. तो आपण चाललो आहे नॅशनल पार्कमध्ये कनेरी केव्सला. सो खूप मजा येणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कसा वाटेल हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चलो मिळते हैं. तर विशाल आणि हा फोटोग्राफर भावेश थांब काहीतरी करतोय, व्हिडिओ शूट करतोय. आपण आता कनेरीला चाललोय प्रॉपर. सो आता निघालोय, 2 वाजून गेलेत. प्लॅन वेगळा होता पण काय सांगू आता चेंज झाले. तर आता पटरीच्या रूटने आपण हळूहळू पुढे जातोय. आपल्याला जायचं आहे ॲक्च्युअलमध्ये तर कनेरीला, बट जाता आता एक इथे पहिली नदी म्हणून आहे, इथे पहिली नदी लागते, तिथे आपल्याला जायचं आहे. आणि अनिकेत आल्या स्टंट मास्टिंग करतोय. असेल बघू चल. आधी पडला आहे आणि भावे आलाय. मागच्या ब्लॉग प्रमाणे इथे पण आल्याला मस्ती चालू झाली आहे आणि पडला पाहिजे. लय मजा आणि इथे ढकलायचे आणि निघालोय आपण पुढे. शूट चालू आहे एक. चलो पटरीवरून चालत आणि पहिल्या नदीला जाऊया आधी, की बघूया पाणी कसं आहे. अरे कनेरीला जायचं आपल्याला भाई. काकडला घाण आहे पाणी खूप. कुठं आलं ते? कुठं? आम्ही तिकीट काढतच नाही भाई. तिकीट नाही काढत आम्ही, एकदा पण नाही. एवढ्या वर्ष राहतो आपण. एकदा काढली सर्व आलेलो तेव्हा मला मधून बोलत नाही, मी नव्हतो आलो तेव्हा. ह्याच्यासोबत ना तुम्ही काय बोलतात, संख्या आणि तुम्ही गेलेला शूटला तेव्हा. कॅमेरा पण अलाउड नाही पण आपण आणलाय. इकडे बघूया गर्दी. आज संडे तर खूप गर्दी आहे इकडे. आणि हा इथे रूट आहे, ते फर्स्ट नदी लागते जायला. तर इकडे मोस्ट ऑफ बघू. आता येताना टाईम भेटला तर जाऊया, नाहीतर आपल्याला आधी जायचं आहे कनेरी केव्सला. तर चलो कनेरी येताना बघू. आणि बघू शकता भावेश सरने इकडे झाडं लावलेत बोलतात. आता माहीत नाही लावलीत की नाही. त्या इव्हेंटचा मी पण हिस्सा होता. त्या इव्हेंटचा आपण हिस्सा होता. काय कामाचे नाही दोघे पण कामाची माहिती नाही. आणि गाडी आहे जी आतमध्ये नेते. असा रूट आहे राईटने जायचा, पण आपण थोडा लेफ्टने फिरून जातोय का तर थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर पाहिजे. आणि ही ड्रेसिंग सेन्स लास्ट टाइम बघू शकता भाव्या ज्याच्यासाठी भांडत होता लास्ट ब्लॉगमध्ये कपडे, तेच हे विशाल घालून आला. आता कॉमन सेन्स इव्हेंटची तर होती त्याची. लावायला आलेली ही लोक. भाव्या टाकळ्याची भाजी, टाकळ्याची भाजी, टाकळ्याची भाजी हिला खातात. मेथीच्या भाजीसारखी बनवतात. हा विशाल हा बघ. जनता माफ नाही करेगी. तर भावांनो आपण आता पोचलो पहिल्या ब्रिजच्या इकडे. इथे पोरं पोहत बेत असतात खाली, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पहिला पूल आहे हा. तर तुम्हाला दाखवतोच, थांबा. हे बघा इकडे असे असतात सगळे. इकडे असे स्टॉल लागलेत. तर स्टॉल आणि ही किडनॅपर्स गाडी. ऑ माय गॉड, लहानपणी ही घाबरवायची सर्वांना. मी तर खरं सांगतोय भाई, बघितलं पळत सुटायचो. ती ओमनी गाडी बघितली का, किडनॅपर 99. अजून आपल्याला 2.5 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे पायथ्याशी पोचायला. आमच्या सिद्धार्थ प्रवासना काहीतरी वेगळंच दिसत आहे, आम्हाला जाणवत आहे. तर बघूया. चला आपण पायथ्याला पोहोचलो आणि पाण्यात एकामेकाला टाकायची तयारी चालू आहे. तर आपल्याला दिसत तिकडे चढायचं वरती डोंगरांवर. त्या काजूच्या 2 बिया खाली लटकत आहेत त्या सांभाळ. हे पांग्याचे पाव किलोचे फुले बघा. हे बघा पांग्याचे पाव किलोचे फुले. गाईज आता आपण पोचलोय आणि हे बघू शकता हा वरती कनेरी केव्स. इथे चढायचं आपल्याला. केव्स, कनेरी केव्स. आणि लास्ट टाइम तिकडे ते दिसत असेल त्या मागे, तो बघा तो त्या धबधब्यावर गेलो आम्ही. तिथेच जायचं आता आपल्याला. इकडे आता फर्स्ट टाइम चढूया, बघूया. आणि ही लाईन बघू शकता तुम्ही, खूप मोठी बसला लाईन आहे. माणूस चालत पोहोचेल एक टाइम, पण
त्या बसने काय पोहोचू शकत नाही. तर चला डायरेक्ट आता आपण पायथ्याशी पोहोचतोय. सो बघा कनेरी केव्स. आता इथून आपल्याला पायऱ्यांच्या वाटेवर जायचं आहे आणि वर तिकीट काढायचे. तर वरती जाऊन आपण मस्त डोंगर एक्सप्लोअर करूया आणि बघूया नवीन काय एक्सप्लोअर करायचं मला तर चला पुढे. आणि आता पोचलो आपण. अनिकेत शेठ आपले तिकीट काढतात इकडे. हसत हसत चाललेत. तिकीट काढायचे आणि इथून डायरेक्ट निघायचं आणि वरती लेणी आहे. आणि रिटर्न काढा. रिटर्न गुगल पे असेल बघू. चल तुम्ही कधी येत असाल तर बघू शकता. ही तिकीटची प्राईज आहे इकडे. आणि इकडे प्रॉपर नेचरचा व्ह्यू. आता कचरा केला इकडे सर्वांनी. इकडे माकडं वगैरे असतात. तिकडे बसलाय बघू शकता दिसत असेल. आणि हा पाठी एक माकड आहे. हा बघा. चला. आणि बघा ही अशी तिकीट आहे बघू शकता. तिकीट शिवाय परवानगी नाही वरती. 15 वर्षापेक्षा खाली असेल तर त्याला तिकीट आहे. अनिकेतसाठी 15 वर्ष खाली. स्टार्ट झालंय. ट्रेक फायनली स्टार्ट झाली आणि इकडे ही लेणी आहे पहिली फर्स्ट ऑफ ऑल. आणि बघूया आता वरती जाऊन. पाणी पाऊस नाही तर काय पाणी नाही एवढं बट. आणि इकडे असं हे हॉटेल आहे आतमध्ये खाण्यासाठी आणि इकडे बसायलासाठी एकदम प्रॉपर बनवलं. इकडे कॅन्टीन आहे. इथे खाण्याची सोय होऊ शकते. हे खालून चल सिद्धू. या भुयारी मार्गातून चल. हाय हा रोड असा वरती. आणि बघू शकता इकडून असा भुयारी मार्ग आहे आतला. आणि इकडे एकदम थंड आहे एकदम प्रॉपर. डायरेक्ट इकडे आरपार. आणि हे अजून येत असतील तिकडून. सो चला बघू आपण पुढे. इथे जाऊया तिथे जाऊया काय काय आहे ते बघूया आणि मग वरती चढूया. चला. तर आता बघू शकता असा रूट आहे पण आतमध्ये आता लॉक लावला कारण काम चालू असलं तिकडे. सो आता जाऊन घेतलं तर फायदा ना. सो नेक्स्ट याला आपण बघूया पुढे जाऊन काय आहे का. मग ते पुन्हा तिकट झालं आणि अशी बसायला खोली आहे बघू शकता तिकट. आणि इकडे असे शिलालेख कोरलेले आहे. मला दिसत असेल तर. आणि आतमध्ये अशा खोल्या आहेत सगळे. आणि ज्यांची संध्याकाळ खूप गर्दी होते. माणसं खूप आलेली आहे तिथे. आम्ही लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा इकडे सगळं बघितलेलं पण त्या शूट नाही केला. आता शूट करतो आणि चला वर घेतो. असं अशी तिकडे गेली आतमध्ये. आपल्याला सध्या तरी काम चालू म्हणून मग ठेवलं. असं टोटल इकडे 3 लेन आहेत. 1 2 आणि तिकडे तिथे 3. आणि पाऊस जोरात आलेला आहे दिसत असेल तर आपले मंडळ तिथे आहेत तिकडे. तर चलो ट्रेक सुरुवात करतो. आणि अशी ही कनेरी केव्स म्हणजे कनेरी लेणी. आता आपण खूप गर्दी आहे तर थोडा आपण स्किप रोडनी चालू. आता आपल्याला टाइम वाचवायचा. आज गर्दी खूपच आहे. आणि इकडे पुढून लेफ्ट साईडला ना एक धबधबा आहे तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊया. बघू शकता आता पाऊस नाही म्हणून नाहीतर इकडे पूर्ण पाणी वाहत असतं. आणि आपण ते बिल्डिंग दिसत असेल तर तिकडून आलो आपण. आणि इकडे पूर्ण हे पाणी भरलेलं असतं या साईडला कारण आता पाऊस नाही तर जास्त नसेल पाणी. तर पुढे बघूया आता धबधबा दिसतो इथे. आता ब्रिजवरून आपण चाललो आहे पलीकडे. आणि हा तो धबधबा आहे. पुढे पूर्ण पाणी भरलेलं असतं एवढं पण आता जास्त पाऊस नाही त्यामुळे पाणी दिसत नसेल. तर आता आपल्याला तिकडे वरतून जायचं आहे पलीकडच्या डोंगरावर. तर चला बघा
आतमध्ये बसासाठी खोल्या होता पण त्या आता ढासळत चालला. हे बघ इकडून गेलेलं लास्ट टाइम. पाणी हातपाय धुवायचं जाऊया. जा धु तिकडे तुझा. आम्ही आलो तोपर्यंत आम्ही खोल्या बघून आलो इकडच्या. तुझी वाली रूम कुठे आहे? तिकडे 3 लगातार ते बंगले आहे तुझे बंगले. आणि इथे बघू शकता तर आणि आपण नेहमीप्रमाणे चाललो एकदम अवघड रस्त्याने. तिकडे जायचं रे ते ह्याला. त्या वॉटरफॉलला ना. हो तिकडेच जायचंय. आणि हा जंगली रोड है भाई. बहुत बार जाके आया भाई. इधर रहते ही हम लोग इधर है भाई. आणि बघा आणि चला आता फायनली ट्रेकला सुरुवात येत आहे. चला. आणि इकडे हे विशाल हा स्पॉट होता फोटो काढायला. एक नंबर फोटो होता तिकडे. तुला एक दरी भेटली आहे खाली डायरेक्ट. फट फट. आणि हा अतरंगी सतरंगी वाला. आणि चला आता आपल्याला थोडं ॲडव्हेंचर आहे. धावत धावत आपण बाहेर पडलोय. आता हळूहळू धावायचं नाही तर चिकट डायरेक्ट आडवे. चला आता नेक्स्ट पॉइंट. आता धबधबा पॉइंट प्रॉपर पाणी भरलं नाही. इथून हवा इथून लेफ्टला. तर अंड्या असा उतावळा झालाय. असा लास्ट ब्लॉगमध्ये पण पडलेला. आता थोडी सुधारणा झाली आहे. शूज घालून आला आता. चला तिकडे धबधबा आहे तर आता जायचं आहे. आणि एक पायवाट आहे. आणि बघू शकता इकडं तुम्हाला दिसत असेल तर मध्ये लपून बसला आहे. चला तर गाईज सिक्युरिटी. आणि आता इथे टायमिंग अपोत आला आहे तर आपण तिकडे नाही जाऊ शकत. तर आपण आता आपला एक सेल्फीचा एक प्लेस आहे तिकडे जातो आहे. तर 5ला बंद होणार. 4:51 झालेत. 9 मिनटात काय फिरायचं मिळेल ते फिरायचं आता. आणि तिकीट फिरतात ते लोक. तो खासियत आहे बाय. हो चला आता आपण आपल्या शूटिंग लोकेशनवर जे आहे तिकडे वरती. आता थोडा फोटोशूट चालू होता म्हणून थांबलेलो. आता डायरेक्ट वरती. आणि आता त्या पायऱ्यांनी जायचं वरती एकदम टोकाला. आणि असा खाली कन्हेरीचा उत्सव धबधबा. रस्ता असताना पण आम्ही कधी तिकडून उतरू शकतो. उतर भाई. इथूनच उतरलो मी पण. शूटचा पुरेपूर आपण एकदम थ्रिलिंग. आणि गुड न्यूज अशी आहे की पाऊस आलेला आहे. मग दिसत असेल तर बारीक बारीक. चला एकदम धावत धावत नागपूर आहे. तिकडून सिक्युरिटीवाला आला आहे. आणि आता आपल्याला तिकडे पकडा नको म्हणून आपण इकडून चाललो. का तर आता टाईम झाला आहे आणि तो उतरवाय घेतो. पण आपल्याला आपण इथून चढायला चाललो असं भाव्या. आणि अशा छोट्या छोट्या खोल्या होत्या आधीच्या काळात. तर आपलं शूट तर झालं तसं नॉर्मल फोटोचं. पण थोडंसं एक प्लेस बघायचा होता तिकडचा. आणि इकडे ह्याच्या खाली ना पाण्याच्या टाक्यात आतमध्ये बघू शकता.
तर काहीच आता आपण उतरायला सुरुवात केली आहे, कारण हे 5 वाजेपर्यंत ओपन असतं. तर आता आपण बघा असं उतरतो आहे इकडे खाली. तर आपल्याला एवढं उतरायचं आहे आणि पाऊस तर खूप खूप जोरात आलेला दिसू शकतो तुम्हाला. आणि बघू शकता टाईम संपला आहे, सगळे चाललेत आता आपले आपापल्या घरी. तर हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करतो आहे. तुम्हाला कसं वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चलो गाईस, बाय बाय.